जालन्यामध्ये भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील मंठा चौफुली परिसरामध्ये रतन कांबळे या भंगार व्यापाऱ्याचा भंगार प्लास्टिकच्या वस्तूंचा ढीग पडला। या भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला अज्ञातानं रात्रीच्या सुमारास आग लावल्याची घटना घडली। सदरीत तरुण यानं प्लास्टिक भंगाराच्या ढिगाऱ्याला आग का लावली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान या आगीमध्ये प्लास्टिक भंगाराचं सुमारे 3.5-4 लाख रुपयाचं साहित्य जळून खाक झाल्याचं रतन कांबळे यांनी सांगितलं आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसून भंगार प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लावणारा अज्ञात व्यक्ती CCTV कॅमेरामध्ये कैद झाला आहे। सदर अज्ञात व्यक्तीविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। याची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी रतन किसन कांबळे यांनी केली आहे। दरम्यान भंगाराच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागल्याचं समजताच या भागातील नागरिकांची धावपळ झाली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 4 बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला। रात्री आम्ही झोपलो असताना 1:30चा टाइम होता आणि आम्ही फुल झोपीमध्ये होतो। त्यानंतर आमच्या पाठीमागची बाई आली। ती मुलगी थोडी भोळी आहे आणि ती पळत आली आणि तिला ती दांडगी असल्यामुळं ती पळता सुद्धा येणार नाही तिला। तर कुत्री होती तर त्या कुत्र्याच्यामुळे तिने हातामध्ये लाकडं घेऊन आली काठ्या आणि जोरात सोडून आली। आम्हाला वाटलं काय झालं का काय, तर तिनं म्हटली तुमच्या भंगाराला आग लागली, पटकन उठा पटकन उठा। आम्ही खरबळून झोपेतून उठलो, पाहतो तो मोठी आग लागलेली। इतकी मोठी आग लागली की आम्हाला काय करावं हे समजणार नाही। तर काही लोकांनी, आमच्या बाजूच्या लोकांनी बकेटीत पाणी, पुढच्या लोकांनी आव्हाड, त्यांच्या किशोर गुडेकर, पंथ गुडेकर, सचिन गुडेकर आणि हे आमच्या पुढचे, त्यांनी सगळ्यांनी काय केलं, रमेश आव्हाड, त्यांनी सगळ्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यांनी पाणी टाकलं पण ते पाणी आग उझळत नाही। मग त्या स्वामी साहेबांनी काय केलं, अग्निजल मागितला आणि तो गाडीना चार गाड्या आणल्या आणि त्या 4 गाड्यांनी तो आकाकाला विझला, तरी तो आग विझायला तयार नव्हता। मग आम्ही जेव्हा ते सगळं विझल्याच्या नंतर आम्ही CCTV कॅमेरे पाहिले तर तो मनुष्य 4 जागी त्या माणसाने आग लावली आणि त्या आगीतून तो मनुष्य बाहेर निघाला आणि तो मनुष्य CCTV कॅमेऱ्यामध्ये आम्हाला दिसला। तर आम्हाला आमची हीच विनंती, जो CCTV कॅमेऱ्यामध्ये मनुष्य आहे त्याला तुम्ही तपास करून त्याला तुम्ही कारवाई करावी हीच आमची विनंती। किती रुपयाचा माल होता आणि काय माल होता? 3.5 लाख रुपयापर्यंत, 3.5 लाखाच्या उपर माल होता। जरी ते प्लास्टिक पाईप, PVC पाईप, त्यानंतर चपला, त्यानंतर आकाश सायकल टॅक्सीवाल्याचा मी भंगार घेतला होता, तो सुद्धा जळाला, प्लास्टिकचा माल होता। टायर वगैरे, गाडी, माझी गाडीचं टायर जळालं, गाडीचं एक साईड जळाली छोट्या तिची। मागणी काय तुमची? माझी मागणी हीच आहे की माझे जे रक्कम गेलेली, मला 3 मुली, मला मुलगा नाही, आणि त्यासाठी माझी जी नुकसान झाली सरकारने ती भरून द्यावं त्या मनुष्याकडून, नाही तर सरकारने त्याच्यावर काय करावं, कारवाई करावी। NTV न्यूज मराठी, जालना।